आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा आर्थिक पाहणी अहवाल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केला सादर. जीडीपी विकास दर 6.5 ते 7% राहण्याचा अंदाज. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4.5% राहण्याचा अंदाज. निर्यातीचा सकारात्मक कल कायम राहण्याचीही अपेक्षा अहवालात व्यक्त. उद्या सादर होणारा अर्थसंकल्प येत्या 5 वर्षातील दिशा ठरवणारा आणि 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा पाया रचणारा असेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत येत्या 5 वर्षांच्या काळात एकत्र येऊन देशासाठी लढण्याचं आणि समर्पित वृत्तीनं काम करण्याचं पंतप्रधानांचं सर्व राजकीय पक्षांना आवाहन. गेल्या 7 वर्षात नीट UGचा पेपर फुटल्याचं प्रकरण नाही असं सांगत कोणत्याही मुद्द्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं विरोधकांना उत्तर. नीट UG परीक्षेच्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली IITला निर्देश. विविध व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. महायुतीतील प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची माघार. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाला दिलं समर्थन. आणि मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजही अतिवृष्टीचा इशारा.